नाशिकमध्ये खळबळ उडवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात यांच्या कुटुंबाकडून कोट्यावधी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे राजकीय कनेक्शन असल्याचीही चर्चा रंगत आहे. नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक गुरु अशोक खरात यांच्या कुटुंबाला धमक्या देत तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार वावी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात दिनेश मनाजी परब आणि राजेंद्र अशोक जाधव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारीनुसार आरोपींनी व्हॉट्सॲप कॉल आणि हाईड कॉलरद्वारे संपर्क साधत अशोक खरात यांच्या मुलीसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच या प्रकरणात महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो देखील पाठवण्यात असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये आरोपींनी वारंवार फोन करून पैसे दिले नाहीत तर बदनामी करू अशी धमकी दिल्याचे सांगण्यात आले. मात्र अशोक खरात यांनी स्पष्ट नकार देत 1ही रुपया देणार नाही अशी भूमिका घेतली. विशेष म्हणजे या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींशी संबंधित चर्चा रंगत असून आरोपींकडून मोठमोठ्या गाड्यांच्या गिफ्टची देवाणघेवाण झाल्याचेही आरोप आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणामागील नेमकं सत्य काय, आरोपींचे राजकीय कनेक्शन आहे का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.